सब संतन की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुचरण कमलोभ्यं नमः। अधरं मधुरं वदनं मधुरं, नयनं मधुरं हसितं मधुरं, हृदयं मधुरं कमलं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरम्। महायोगपीठे तटे भीमरत्नं, वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रं, समागत्य तिष्ठन्तमानन्दकण्डं, परब्रह्मलिङ्गं हृदि पाण्डुरङ्गं। नमो विठ्ठला राजया पाण्डुरङ्गा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिकाय नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, जयंची केल्या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी। गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत, गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रये विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। धन्य ते अरण रत्नाची ती खाण, 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 धन्य ते अरण रत्नाची ती खाण। जन्मला निधान, जन्मला निधान, सावता तो सावता सागर, प्रेमाचे आगर, सावता सागर, प्रेमाचे आगर। जन्मला निधान, जन्मला निधान, सावता तो सावता सागर, प्रेमाचे आगर, सावता सागर, प्रेमाचे आगर। जन्मला निधान, जन्मला निधान, सावता तो सावता सागर, प्रेमाचे आगर, सावता सागर, प्रेमाचे आगर।
सागर प्रेमाचे आगर सावता सागर प्रेमाचे आगर धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता 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 साठविला दाता साठविला दाता त्रिलोक्याचा सावता सागर प्रेमाचे आगर सावता सागर प्रेमाचे आगर सावता सागर प्रेमाचे आगर सावता सागर प्रेमाचे आगर नामा म्हणे त्याचा जन्म सफल झाला 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 वंश उद्धरीला वंश उद्धरीला माळियाचा सावता सागर प्रेमाचे आगर सावता सागर प्रेमाचे आगर सावता सागर प्रेमाचे आगर सावता सागर प्रेमाचे आगर प्रेमाचे आगर धन्य ते आरण रत्नाची ती खान जन्मला निधान सावता तो सावता सागर प्रेमाचे आगर गीतला अवतार माळ्या घरी धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रिलोक्याचा नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला वंश उद्धरीला माळियाचा सावता सागर प्रेमाचे आगर गीतला अवतार माळ्या घरी संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त आज सालाबाद प्रमाणे अखंड चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह आजच्या प्रथम दिवसाच्या कथेला सुरुवात होत आहे. तसंच कथेला साथ करणारे हरिभक्त परायण राधा दीदी हरिभक्त परायण वैष्णवी दीदी हरिभक्त परायण महावीर महाराज गोले तसेच कथेला उपस्थित सर्वच भाविक भक्त तसेच गुरुवर्य हरिभक्त परायण कांताताई मैसाहेब महाराज सोनटक्के ते तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि माझ्या कथेला सुरुवात करते. संत सावता महाराज यांनी आयुष्यभर भगवंताचं नामस्मरण केलं. त्या नामस्मरणाचं त्यांनी कधीच खंड पडून दिला नाही. त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंत दिसत होते. ते आपल्या मळ्यामध्ये काम करत असताना त्या सर्व पिकांमध्ये त्यांना भगवंत दिसत होता. नामदेव राय आपल्या अभंगात गोड वर्णन करतात. धन्य ते आरण रत्नाची ती खान जन्मला निधान सावता तो. अरण या गावामध्ये सावता महाराजांचा जन्म झाला. ज्या गावामध्ये जन्म झाला ते गाव धन्य झालं. त्या गावाला नामदेवराय धन्यता देतात. आणि ज्या माईबापांच्या पोटी सावता महाराजांचा जन्म झाला ते माईबाप धन्यता देतात नामदेव महाराज त्यांना. नामामध्ये त्यांचा जन्म सफल झाला वंश उद्धरीला माळियाचा. ज्या वंशामध्ये त्यांचा जन्म झाला तो वंश पावन झाला. असे असणारे सावता महाराजांच्या आईचे नाव नागिताबाई होते आणि वडिलांचे नाव परसुबा होते. सावता महाराजांचे आजोबा त्या ठिकाणी आसवी या गावामध्ये राहत होते. त्या गावामध्ये दुष्काळ पडल्यामुळे त्या ठिकाणचे लोक
एका अरण्यामध्ये राहण्याकरिता गेले. सावता महाराजांचे आजोबा दैव माळी हे सुद्धा त्या ठिकाणी राहण्याकरिता गेले. अरण्यामध्ये राहण्याकरिता गेल्याच्या नंतर अरण्यामध्ये एक वस्ती निर्माण झाली आणि त्या वस्तीला अरण असं नाव देण्यात आलं. आणि त्याच गावामध्ये सावता महाराजांनी जन्म घेतला. दैव माळी यांना 2 पुत्र होते. एकाचं नाव होतं डोंगरोबा आणि दुसऱ्याचं नाव होतं परसोबा. त्या परसोबाच्या पोटी सावता महाराजांचा जन्म झाला. परसोबा व नागिताबाई हे भगवान परमात्म्याचे भक्त होते. नित्यनेमाने ते पंढरपूरची वारी करत होते, भगवंताचे नामस्मरण करत होते. पण बऱ्याच दिवसापासून त्यांना संतती नव्हती, त्यांच्या पोटी पुत्र नव्हता. त्यामुळे त्यांनी भगवंताकडे विनंती केली, अरे भगवंता, तुझी वारी आम्ही अखंड चालू ठेवणार आहोत, पण यापुढे तुझी वारी कोण चालवणार यासाठी आम्हाला काळजी वाटवते. तुझी वारी चालवणारं कोणीतरी पाहिजे, त्यामुळे चालवणारं कोणीतरी पाहिजे. भगवंताच्या कृपेने सावता महाराजांचा जन्म त्यांच्या पोटी झाला. त्यांची कुस पवित्र झाली आणि ज्या वंशामध्ये त्यांचा जन्म झाला तो वंश पावन झाला. आणि ज्या गावामध्ये झाला ते आरण या गावाला तीर्थक्षेत्राचं महत्व प्राप्त झालं. आता सावता महाराज लहानाचे मोठे होऊ लागले, त्यांच्यावर भक्तीचे संस्कार होऊ लागले. लहानपणापासूनच त्यांना भगवंताची ओढ लागली, भगवंताचे नामस्मरण करू लागले. त्या आपल्या काळ्या आईची अगदी प्रेमाने सेवा करत होते. सेवा करत असताना काळी आई तिला भरभरून पीक देत होती. सावता महाराज आपल्या मळ्यामध्ये काम करत असताना, कोणतेही काम करत असताना त्यांचं विठ्ठलाचे नामस्मरण चालूच होतं. ते कधीही पंढरपूरला गेले नाही. त्यांना आपल्या पिकातून विठ्ठल प्रत्यक्ष दिसत होता. मोठ नाडा त्या ठिकाणी सावता महाराजांच्या मळ्यामध्ये असणारे मोठ नाडा हे त्यांना अगदी त्यांनी पंढरी व्यापली असे त्यांना वाटत होते. सावता महाराज आपल्या अभंगात वर्णन करतात, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, 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 अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, 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 अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी, अवघा झाला माझा हरी, मोठ नाडा वीर दोरी, अवघी व्यापिली पंढरी, सावता मनी केला मळा, विठ्ठलबाई गोडीला गळा. त्या ठिकाणी सावता महाराज आपल्या माळ्यामध्ये असणाऱ्या पिकांमध्ये त्यांना प्रत्यक्ष विठ्ठल दिसत होता आणि त्यांचं नामस्मरण अखंड चालू होतं. त्यांनी भगवंताच्या नामस्मरणाचा कधीही खंड पडून दिला नाही. त्यांनी माणसाला कर्माचा सिद्धांत शिकवला. कर्म कसं असावं, आपल्या कर्माशी आपण प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे, कोणती तक्रार केली नाही पाहिजे. आपल्या वाटेला जे भगवंताने कर्म दिलं आहे ना, त्या कर्माशी आपण देवाचा प्रसाद म्हणून स्वीकारला पाहिजे. जेव्हा कर्म आपला स्वभाव बनतो ना, तेव्हाच आपल्या भक्तीला सुरुवात होते. आणि भगवंताला साक्षी ठेवून आपण जर कर्म केलं तर ते कर्म कृष्णार्पण होते आणि भगवंत आपल्याला भेटतो. तसं सावता महाराज जगत होते, तसं वर्तन सावता महाराजांचं होतं. जसं आहे तसं राहिलं पाहिजे, कोणती तक्रार केली नाही पाहिजे. भगवंताने आपल्याला दिलेल्या आयुष्याचा आनंदाने स्वीकार केला पाहिजे. मला हे नाही, मला ते नाही अशी तक्रार केली नाही पाहिजे. भगवंत सावता महाराज आपल्या अभंगात गोड वर्णन करतात, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, समयासी
सोन्या दिवसी पायाचा चाकर चालत राहावे समयासी सादर व्हावे 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 देव ठेवील तैसे राहावे जसं आहे तसे राहिले पाहिजे कोणती तक्रार केली नाही पाहिजे असं जीवन सावता महाराज जगत होते सावता महाराज अखंड भगवंताचं नामस्मरण करत होते सावता महाराजांचा जन्म माळी या कुळामध्ये झाला त्यांना आपल्या कुळाचा अभिमान वाटायचा आमुची माळियाची जात आमुची माळियाची जात आमुची माळियाची जात आमुची माळियाची जात बागाईत माळियाची जात आमुची माळियाची जात आमुची माळियाची जात आमुची माळियाची जात शेत लावू भागायत त्यांना आपल्या कुळाचा अभिमान वाटायचा आणि भगवंताचं नामस्मरण करत होते एकटे सावता महाराज भगवंताचं नामस्मरण करतात का तर सर्व संत भगवंताचं नामस्मरण करतात कोण करतात तर संत जनाबाई भगवंताचं नामस्मरण करतात संत मुक्ताबाई भगवंताचं नामस्मरण करतात संत ज्ञानेश्वर महाराज भगवंताचं नामस्मरण करतात संत नामदेवराय भगवंताचं नामस्मरण करतात जनाबाईला देव सर्व कामांमध्ये मदत करत होता अशी असणारी संत जनाबाई जनाबाईंचा जन्म एका वारकरी कुटुंबामध्ये झाला जनाबाईंचे आई वडील दमा आणि करुंडा हे नित्यनेमाने पंढरपूरची वारी करत होते आणि भगवंताच्या कृपेने जनाबाईंचा जन्म त्यांच्या पोटी झाला आता जनाबाई लहानाच्या मोठ्या होऊ लागल्या त्यांच्यावर भक्तीचे संस्कार होऊ लागले लहानपणापासूनच त्यांना भक्तीची ओढ लागली देवाला भेटण्याची ओढ लागली जनाबाईंचे आई वडील दमा आणि करुंडा हे वारीला निघाल्याच्या नंतर जनाबाई त्यांच्या मागे लागली मला सुद्धा वारीला यायचं आहे असा हट्ट करू लागली मग त्यावेळेस जनाबाईंचे वडील तिला म्हणू लागले पंढरपूर हे गाव खूप लांब आहे तुला चालणं होणार नाही तू आणखी लहान आहेस त्यावेळेस जनाबाई म्हणाल्या मला यायचंच आहे त्यांनी हट्ट केला आणि ती आपल्या आई वडिलांसोबत पंढरपूरला निघाली पंढरपूरला जात असताना भगवंताचं नामस्मरण करत भगवंताचं भजन गात ती चालू लागली दिवसभर चालूनही तिला कसला थकवा जाणवत नसत कारण ती भगवंताचं नामस्मरण करत होती आणि बघता बघता वारी पंढरपूर मध्ये पोहोचल्याच्या नंतर आता भगवंताचं दर्शन घेण्यासाठी रांगा लागल्या वारकऱ्यांच्या आणि एक वारकरी भगवंताचं दर्शन घेऊ लागलं बघता बघता जनाबाई आल्या जनाबाईने ते भगवंताचं सावळ सुंदर गोजीर रूप पाहिलं आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहत रोजन सुखावले जनाबाई त्याच ठिकाणी भगवंताचे चरण धरले आणि त्याच ठिकाणी बसल्या दमा आणि करुंडा त्यांना म्हणू लागले जना उठ आता आपल्याला परतीचा प्रवास करायचा आहे वारकरी माघारी निघाले आहेत आता आपल्याला जायचं आहे आता आपल्या पांडुरंगाचं दर्शन आपल्याला झालं आहे आता आपल्याला घरी जायचं आहे त्यावेळेस जनाबाई म्हणाल्या मला याच ठिकाणी राहायचं आहे माझ्या पांडुरंगापाशी मला रोज याचं दर्शन व्हावं यासाठी मला इथेच राहायचं आहे त्यावेळेस तिचे आई वडील तिला म्हणू लागले तू राहशील इथे पण तुझी व्यवस्था कोण करेल त्यावेळेस जनाबाई म्हणाल्या तुम्हीच तर मला म्हणतात ना आपली व्यवस्था करणार तो भगवंत आहे हे सर्व जग सर्व त्याच्याच सत्तेने चालते त्याच्याच सत्तेने चालते असं म्हटल्याच्या नंतर जनाबाई काय तिथून उठेना तुझी आस
दामाशिटी आली आणि आल्याच्या नंतर दामाशिटींना त्यांनी सर्व हकीकत सांगितली. दामाशिटी हे नामदेवरायांचे वडील. त्यावेळेस दामाशिटी त्यांना म्हणाले, तुला रोजच भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे ना, मग तू माझ्या घरी चल. मग ते जनाबाईला घेऊन दामाशिटी आपल्या घरी आले. इकडे जनाबाईंचे आई वडील परती जड पावलाने परतीच्या प्रवासाला निघाले. आता जनाबाई नामदेवरायांच्या घरी राहू लागली. नामदेवरायांच्या घरी गेल्याच्या नंतर गोनाई म्हणाली, कोण आहे ही, कुठून आली आहे? त्यावेळेस दामाशिटी म्हणाले, ही आता आपल्याच इथे राहणार आहे. त्यावेळेस गोनाई म्हणाल्या, आपल्या घरामध्ये काही माणसं कमी आहेत का, तिला आणलं तुम्ही? पण जनाबाई म्हणाल्या, तुम्ही काही चिंता करू नका, मी तुम्हाला सर्व काम करू लागेल. जनाबाई सर्व कामामध्ये गोनाईला मदत करू लागल्या. स्वयंपाक करण्यात गोनाईला मदत करू लागल्या, भांडे धुण्यात मदत करू लागल्या, झाडून घेण्यात मदत करू लागल्या. सर्व काम जनाबाई करू लागल्या. आता बघता बघता जनाबाई राहिल्या होत्या पंढरपूर मध्ये. कशासाठी? तर भगवंताचं दर्शन घेण्यासाठी. पण त्या कामामधून त्यांना वेळ भेटत नव्हता. सर्व काम माझ्या जनाबाई करत होत्या आणि काम करत असताना माझ्या जनाबाई भगवंताचं नामस्मरण करत होत्या. देवाला कळलं, आता आपल्या भक्ताला आपल्याकडे यायला वेळ नाही, आपणच तिला भेटायला जाऊ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला, 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 पांडुरंग विठ्ठला. भगवंताकडे जायला वेळच भेटत नव्हता. आता भगवंत स्वतः जनाबाईंच्या झोपडीमध्ये आले आणि जनाबाईला सर्व कामामध्ये मदत करू लागले. तो पंढरीशी पांडुरंग जनाबाईला भांडी घासू लागत होता. तो पांडुरंग जनाबाईला झाडून घेऊ लागत होता. तो पांडुरंग जनाबाईला गौऱ्या थापू लागत होता. सर्व कामामध्ये जनाबाईला तो मदत करत होता. जे स्त्रीचं काम आहे, दळण दळणं हे स्त्रीचं काम आहे, ते काम सुद्धा माझा पांडुरंग जनाबाईला करू लागत होता. जनाबाई पहाटे 3 वाजता उठायच्या आणि भगवंताला आळवायच्या. इकडे पांडुरंगाच्या दरबारामध्ये काकड आरती सुरू व्हायची आणि पांडुरंग मात्र जनाबाईंच्या झोपडीमध्ये यायचे. जनाबाई आपल्या तोंडाने आणि हाताने सुद्धा त्यांचं काम चालू होतं. हाताने त्या दळण दळायच्या आणि तोंडाने ओव्या अभंग गायच्या. माझा पांडुरंग ओव्या गाओनी स्वरात लाती जनीच्या घरात, ओव्या गाओनी स्वरात लाती जनीच्या घरात, दळण जाई सह्याद्री हरी, दळण जाई सह्याद्री हरी, आळचोरीचा माझ्यावरी, आळचोरीचा माझ्यावरी, ओव्या गाऊनी स्वरात
आळकरीचा माझ्यावरी ओव्या गावोनी घरात दासी जाणीच्या घरात गाडी सत्यात्री हरीने आळकरीचा माझ्यावरी आळकरीचा माझ्यावरी आळकरीचा माझ्यावरी दळण दळत असताना माझ्या संत जनाबाई ओव्या गात होत्या. त्या म्हणायच्या सुंदर माझे जाते ग फिरते भोवते ग ओव्या गाऊ गातो गे तू रे बाळ विठ्ठला सुंदर माझे जाते ग फिरते भोवते ग ओव्या गाऊ गातो गे तू रे बाळ विठ्ठला 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 सुंदर माझे जाते ग फिरते भोवते ग ओव्या गाऊ गातो गे तू रे बाळ विठ्ठला ओव्या गाऊ गातो गे तू रे बाळ विठ्ठला सासू आणि सासरा धीर तो तिसरा सासू आणि सासरा धीर तो तिसरा ओव्या गाऊ प्रातारा तू रे बाळ विठ्ठला ओव्या गाऊ प्रातारा तू रे बाळ विठ्ठला सुंदर माझे जाते ग फिरते भोवते ग ओव्या गाऊ गातो गे तू रे बाळ विठ्ठला रे बाळ विठ्ठला माझ्या संत जनाबाई ओव्या पुढं म्हणायच्या आणि माझा पांडुरंग मागं म्हणत होता. माझ्या जनाबाई म्हणायच्या सुंदर माझे जाते ग फिरते होते ग ओव्या गाऊ कौतुकी तू रे बाळ विठ्ठला माझा पांडुरंगही तसाच मागं म्हणत होता. सुंदर माझे जाते ग फिरते होते ग ओव्या गाऊ कौतुकी तू रे बाळ विठ्ठला जनाबाई म्हणायच्या रुक्माई माझी माता ग विठ्ठल माझा पिता ग ओव्या गाऊ कौतुके तू रे बाळ विठ्ठला तसंच पांडुरंगही तसंच मागं म्हणत होता. रुक्माई माझी माता ग विठ्ठल माझा पिता ग ओव्या गाऊ कौतुके तू रे बाळ विठ्ठला जनाबाई म्हणायच्या अरे देवा तुला वेळ लागला की काय रुक्माई माझी माता आहे तुझी ती पत्नी आहे. पण भक्तीच्या भावापुढे देव अगदी भारावून जात होता. आता देव जनाबाईशी बोलतो. देव जनाबाईला प्रत्येक कामामध्ये मदत करतो. देवाशी जनाबाई भांडतात देवाशी गप्पा मारतात. ही वार्ता आता सर्वत्र पसरली. बघता बघता ही वार्ता काशीच्या संत कबीरदास महाराजांच्या कानी पडली. कबीरदास महाराज हे कवी आणि संत होते. त्यांच्या कानी ही वार्ता पडल्याच्या नंतर कबीरदास महाराज म्हणाले आपण सुद्धा ते संत जनाबाईंना भेटण्याकरिता गेलं पाहिजे. मग संत कबीरदास महाराज काशीवरून पंढरपूर या ठिकाणी आले. आल्याच्या नंतर भगवंताचं त्यांनी दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन ते नामदेवरायांच्या घरी गेले. नामदेवरायांच्या घरी गेल्याच्या नंतर नामदेवरायांनी त्याचं स्वागत केलं आणि येण्याचे कारण विचारले. त्यावेळेस कबीरदास महाराज म्हणाले मी संत जनाबाईबद्दल खूप ऐकलं आहे. आता मला त्यांना भेटण्याची इच्छा झाली त्यामुळे मी या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी आलो आहे. तुम्ही त्यांची भेट घडून देताल का? त्यावेळेस नामदेवराय म्हणाले तुम्ही थोडा वेळ आराम करा आणि आता सध्या जनाबाई घरामध्ये नाही मी तिला बोलावून आणतो तोपर्यंत तुम्ही आराम करा. त्यावेळेस कबीरदास महाराज म्हणाले मी सुद्धा येतो तुमच्या सोबत. कबीरदास महाराज आणि नामदेव महाराज ज्या ठिकाणी जनाबाई गवऱ्या थापत होत्या त्या ठिकाणी गेले. इकडे जनाबाई सकाळपासून गवऱ्या थापत होत्या आणि त्यांनी गवऱ्या वाळून एका ठिकाणी ढिगारा केला आणि त्यांच्या सोबत एक बाई सुद्धा गवऱ्या थापत होती. आणि तिने काय केलं तर जनाबाईंच्या गवऱ्या ज्या होत्या त्या गवऱ्या तिने तिच्या ढिगाऱ्यामध्ये ठेवल्या. जनाबाई आल्याच्या नंतर पाहिलं तर आपला ढिगारा कमी झालेला तिला दिसला. त्यावेळेस जनाबाई म्हणाल्या तू माझ्या गवऱ्या चोरल्यास का? त्यावेळेस ती बाई म्हणाली मी कशाला चोरू तुझ्या गवऱ्या? ह्या सगळ्या गवऱ्या तर माझ्याच आहेत.
नवऱ्याचे भांडण लागले आणि इकडे नामदेव महाराज आणि कबीरदास महाराज जनाबाईला भेटण्यासाठी निघाले. ते ठिकाणी जनाबाईच्या ठिकाणी आले आणि नामदेव महाराज म्हणाले, पहा हीच आहे भगवंताची लाडकी भक्त जनाबाई. त्यावेळेस संत कबीरदास महाराज म्हणाले, ही संत इतका राग संतांच्या चेहऱ्यावरती, ही संत कसली, ही तर भांडत आहे. मी चाललो माघारी, इतका लांबून आलो, त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यावेळेस नामदेव महाराज म्हणाले, तुम्ही इतकं लांबून आला आहात तर भेटूनच जा. नामदेव महाराजांनी जनाबाईला हाक मारली, जनाबाई बघ तुला भेटण्यासाठी कोण आला आहे. त्यावेळेस ती बाई त्या जनाबाईला म्हणू लागली, ह्या चोरटी जनीला भेटण्यासाठी लोक आले आहेत. त्यावेळेस जनाबाई म्हणाल्या, तूच माझ्या गौऱ्या चोरल्या आहेत, माझ्या गौऱ्या मला लगेच ओळखू येतील. कबीरदास महाराज म्हणाले, तुम्ही तुमच्या गौऱ्या कशा ओळखणार. त्यावेळेस जनाबाई म्हणाल्या, ज्या गौऱ्यांमधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल ना, ती गौरी माझी. खोटं वाटत असेल तर तुम्ही कानाला लावून बघा. कबीरदास महाराजांनी त्या बाईच्या ढिगाऱ्यामध्ये एक गौरी घेतली आणि कानाला लावली, पण त्यातून काही आवाज येईना. दुसरी उचलली, त्यातून पण काही आवाज येईना. तिसरी उचलली आणि त्याच्यातून विठ्ठल जय विठ्ठल श्री विठ्ठल जय विठ्ठल श्री विठ्ठल असा नामाचा नाम त्याच्या ठिकाणी ऐकू येत होतं. ती गौरी विठ्ठल विठ्ठल बोलत होती. कबीरदास महाराजांना आश्चर्य वाटलं. कबीरदास महाराजांनी सर्व गौऱ्या कानाला लावून बघितल्या आणि सर्व गौऱ्या बघितल्याच्या नंतर जनाबाईंचा ढिगारा मोठा दिसला आणि कबीरदास महाराज जनाबाईंच्या चरणावरती नतमस्तक झाले, त्यांच्या भक्तीपुढे नतमस्तक झाले आणि म्हणाले, तुम्ही धन्य आहात, तुमच्यावर खरोखर भगवान परमात्म्याची कृपा आहे. तेव्हा जनाबाई म्हणाल्या, ही कृपा तर माझ्या गुरूंची आहे. माझे गुरु नामदेव महाराज आणि मी त्यांची दासी आहे आणि नामदेव महाराज हे भगवंताचे लाडके लढीवाळ भक्त आहेत, त्यामुळे भगवंताची कृपा माझ्यावरती आहे. म्हणून धन्य त्या जनाबाई आणि धन्य त्यांची विठ्ठल भक्ती. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. जनाबाई भगवंताचं अखंड नामस्मरण करत होत्या. जनाबाईंनी भगवंताच्या नामस्मरणाचा कधीच खंड पडून दिला नाही. भगवंत जनाबाईला दळून दळून लागत होत्या. एके दिवशी थंडीचे दिवस असल्यामुळे भगवंतांनी आपल्या अंगावरची रेशमी शाल हे जनाबाईंच्या अंगावरती टाकली आणि त्या ठिकाणी ते दळण दळत असताना अचानक मंदिरातल्या घंटेचा आवाज भगवंताच्या कानावरती पडला. भगवंताला वाटलं, पुजारी आता आरतीसाठी आले आहेत, आपण गेलं पाहिजे पटकन. मग भगवंत घाईघाईने निघाले आणि त्यांनी घाईघाईने जनाबाईंची शाल आपल्या अंगावरती घेतली आणि ते मंदिरामध्ये गेले. मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर पुजाऱ्याने मुख्य दरवाजा उघडला आणि आरती त्या भगवंताला ओवाळू लागले आणि त्या आरतीच्या उजेडामध्ये त्यांनी भगवंताकडे पाहिलं तर भगवंताच्या अंगावर तो रत्नाचा हारही नव्हता आणि ती रेशमी शालही नव्हती. पुजारीला धक्काच बसला. पुजारी मोठ्याने आरडू लागले, देवाची चोरी झाली, देवाचे नवरत्नाचा हार चोरी गेला, देवाच्या अंगावरची शाल चोरीला गेली. ही वार्ता सर्वत्र पसरल्याच्या नंतर अख्खा गाव गोळा झाला आणि पुजाऱ्याने सांगितलं, सर्व घरांचा शोध घ्या, सर्व घरांची तपासणी करा, बघा कुठे आहे का तो हार भगवंताचा, कोणी चोरला आहे त्या चोराला सापडा.
आता प्रत्येक जण आपलं घर शोधू लागलं. प्रत्येकाच्या घराची शोधणी सुरू झाली, तपासणी सुरू झाली. बघता बघता आता नामदेवरायांच्या घरी ते शोधण्यासाठी तपासणीसाठी आले. त्यावेळेस नामदेवरायांना त्यांनी सांगितलं, देवाची चोरी झाली आहे, देवाच्या नवरत्नाचा हार चोरी गेलेला आहे आणि देवाची शालही चोरीला गेलेला आहे, त्यामुळे मला तुमचे घर तपासावे लागेल. त्यावेळेस नामदेव महाराज म्हणाले, आमच्या घरात चोर कोणीही नाही, पण तुम्ही तपासू शकता. मग ते नामदेवरायांचे घरामध्ये शोधू लागले, पण त्यांना काहीच सापडले नाही. त्यावेळेस त्यांची नजर जनाबाईंच्या त्या झोपडीकडे गेले. झोपडीकडे गेल्याच्या नंतर ते भगवंताची जनाबाईंची झोपडी तपासणीसाठी गेल्याच्या नंतर झोपडीमध्ये गेल्याच्या नंतर जनाबाई भगवंताचं नामस्मरण करत बसल्या होत्या. त्यांच्या आवाजाने त्या दचकल्या आणि उठल्या आणि ते लोक जनाबाईच्या घराची तपासणी करू लागले आणि एका कोपऱ्यामध्ये तो नवरत्नाचा हार आणि ती शाल त्यांना सापडली. त्यांनी ती हातात घेतली, पाहिलं तर तो हार हा भगवंताचा होता आणि ती शाल सुद्धा भगवंताचीच होती. जनाबाईने त्या हाराकडे पाहिलं. जनाबाईला कळालं, हा हार तर पांडुरंगाचा आहे, पण हा इथे कसा आला तिला काहीच माहित नव्हतं. पुजारीने सांगितलं, बघा ही चोर आज दासी तर दासी आहे आणि वरून भक्तीचं सोंग करते आणि देवाचा हार तिने चोरला. बघा, कुलूप बंद असलेल्या मंदिरामधून तिने हार चोरून आणला. किती पापी आहे, हिने फार मोठा गुन्हा केला आहे. या गुन्ह्याला एकच शिक्षा आहे, ती म्हणजे मृत्यूदंड. हिला मृत्यूदंड द्या. जनाबाई हात जोडू लागली, मी नाही चोरला देवाचा हार, तो हार इथे कसा आला मला काहीही माहित नाही. पण आता तिचे अश्रू कुणाला दिसत नव्हते, त्या मागचं दुःख तिला दिसत नव्हतं. जनाबाईच्या हाताने काल जे प्रसाद ग्रहण करत होते तेच लोक